यामधला महत्वाचा पार्ट म्हणजेच आपल्याला कॉम्प्युटरच्या आधी पार्टचे नाव तुम्हाला सांगतो. ओके, कारण कॉम्प्युटर कसं चालू करायचंय, कसं बंद करायचंय. समजा हा सीपीयू आहे, हा काय आहे सीपीयू. पहिल्यांदा ह्या वस्तूचे नाव सांग, आधी मी तुम्हाला नाव सांगतो. तुम्ही ज्याच्यावर आता हे डिस्प्ले बघतायत ह्याला मॉनिटर म्हणायचं. काय म्हणायचं? आता ही मोठी एलईडी आहे, पण इकडे बघितलं तर हा मॉनिटर आहे, बरोबर आहे. मॉनिटरचं काय कार्य आहे? मॉनिटरचं कार्य काय आहे की तुम्हाला या ठिकाणी कीबोर्डद्वारे माऊसद्वारे जे काम करतो ते दृश्य रूपात दाखवायचं काम कोणाचं आहे? मॉनिटर. पहिले ह्याला मॉनिटर नव्हते म्हणत, बरेच जण ह्याला नुसतं कॉम्प्युटर डायरेक्ट मध्ये. तर लक्षात घ्या, ह्याला मॉनिटरचं कार्य काय आहे की तुम्हाला दृश्य रूपात दाखवणे. आता राहिला प्रश्न ह्याचं नाव. ह्याचं काय नाव आहे? तुम्ही हे नाव ऐकलेले होते, सगळ्यांना माहिती की ह्याला काय म्हणतात? कीबोर्ड मध्ये. कीबोर्डचा उपयोग कशासाठी? गाणे वाजवण्यासाठी, संगीत वाजवण्यासाठी, कशासाठी? टायपिंग करण्यासाठी. 3 भाषेत टाईप करू शकतो, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. या तिन्ही भाषेमध्ये आपण काय करू शकतो? कीबोर्डवरून टाईप करू शकतो. पार्ट दुसरा. तिसरा पार्ट त्याचं नाव आहे माऊस. माऊसने काय करू शकतात? आपला कर्सर जो आहे तो इकडे तिकडे फिरू शकतो. कर्सर, ठीक आहे. बघा, आपल्याला कर्सर पाहिजे तिकडे आपण फिरू शकतो, त्याला कर्सर म्हणायचं. सॉरी, एरो पॉइंटर म्हणून आपण. सॉरी, एरो पॉइंटर आपल्याला पाहिजे तिकडे आपण घेऊन जाऊ शकतो. आणि चौथा पार्ट, हे तिन्ही जे पार्ट ज्याला जोडलेत, मॉनिटर, कीबोर्ड, माऊस, हे तिन्ही पार्ट ज्याला जोडलेत त्याला काय म्हणायचं? सीपीयू. म्हणजेच हा तो सीपीयू. पहिल्या आता बघा, सीपीयू म्हणजे कॉम्प्युटर चालू कसं करायचं, आता ह्या मुद्द्याकडे वळू. पहिल्यांदा आपण सीपीयूच्या पॉइंटकडे येऊ. कॉम्प्युटर चालू करताना सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी युएसबी बटन दिलेले आहेत. हे बटन तुम्हाला कीबोर्डचे पिना, माऊसचे पिना लावण्यासाठी दिलेले आहेत. तुम्हाला जर गाणे वगैरे ऐकायचे असतील तर साऊंड साठी सिस्टीम दिलेली आहे, तुम्ही ती बी ऐकू शकता. सीपीयू मध्ये प्रकार असतात. हा एक प्रकारचा सीपीयू आहे, तो एक प्रकारचा सीपीयू आहे. जसं आहे त्या पद्धतीने आपण पाहू शकतो. कॉम्प्युटरमध्ये या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं? बॅक साईडला पिना जोडायच्या, ठीक आहे. बॅक साईडला पिना जोडताना इथं तुम्हाला एक मॉनिटरची निळी पिन असते. ती मॉनिटरची निळी पिन व्यवस्थित त्याचे पॉइंट बघून इथं जोडायची. कशी जोडायची हे तुम्हाला तर सांगतो. त्यानंतर इथं लॅन केबल असतं. लॅन केबल मार्फत आपलं पहिलं कॉम्प्युटर दुसऱ्या कॉम्प्युटरला जोडलं जातं. त्यानंतर इथं कीबोर्डच्या, माऊसच्या किंवा पेन ड्राईव्ह आपण इथं अटॅच करू शकतो. गोल पिनीचे जर माऊस असतील, ठीक आहे, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी अटॅच करू शकतो. ऑडिओ व्हिडिओ इथून सुद्धा तुम्ही ऐकू शकतो. आता हे मायक्रो प्रोसेसर फॅन इथं दिलेला आहे. मध्ये हीट म्हणजे गरमी जर कॉम्प्युटरला सहन नाही झाली तर गरमी बाहेर फेकण्यासाठी हा एक्झिट फॅन म्हणायला हरकत नाहीये, जेणेकरून आपण हा सीपीयू सुरक्षित राहतो. आता राहिला प्रश्न आहे पाठीमागचा बॅक साईड तुम्हाला सांगितली. घरी जर कॉम्प्युटर घेतलं तर नेमकं जोडायचं कसं? बऱ्याच जणांच्या घरी कॉम्प्युटर असतंय, अजून बी आहे, पडलेलं आहे, पण अजून जोडायचं कसं हे माहित नाहीये. मग का माहित नाहीये? कारण शिकायचं मनावर घेतलेलं नाहीये. आता फ्रंट साईडला जर आलं तर कॉम्प्युटर चालू कसं करायचं? पिना जोडल्यानंतर तुम्हाला याचे मोठं बटन प्रेस करायचं. मोठं बटन प्रेस केल्यानंतर बघा, एक पण याला चालू करण्यासाठी, ऑन करण्यासाठी मग याच्यामध्ये तुम्हाला 2 लाईट लागतील हिरव्या. आता हे आपण सुट्ट घेतलेले त्यामध्ये हे, ठीक आहे. मग बटन दाबल्यानंतर कॉम्प्युटर स्टार्ट होणार. स्टार्ट झाल्यानंतर तुम्ही इथपर्यंत येणार, बरोबर आहे. इथपर्यंत आल्यानंतर बघा, तुम्हाला अर्थातच तुम्हाला काय टाकावं लागणार? पासवर्ड टाकावं लागणार. काय टाकावं लागणार? पासवर्ड. जसं आपल्या मोबाईलला पासवर्ड असतो. आता बघा, मग पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला कॉम्प्युटर स्टार्ट करायचे. काय करायचंय? स्टार्ट. बंद करण्यासाठी सुद्धा तुम्ही ती प्रक्रिया वापरू शकतात. बघा, समजा उदाहरणार्थ या 5 नंबरच्या आयडीवर आपण गेलो. आता हे डायरेक्ट कॉम्प्युटर चालू झालंय का? काय टाका म्हणते ते? पासवर्ड. मग आता पासवर्ड आपण या ठिकाणी कीबोर्ड मार्फत टाकायचं. इथं 1 2 3, ठीक आहे. सॉरी, नंबर ब्लॉक मध्ये इथं क्लिक करायचं. आधी क्लिक केल्यानंतर इथं पासवर्ड 1 2 3. आता आपल्याला सगळ्यांना कळावं यासाठी आपण सोपा पासवर्ड ठेवलेला इथं क्लिक करायचं. वेलकम म्हणते, कॉम्प्युटर तुमचं स्टार्ट होते. स्टार्ट झाल्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये अशा प्रकारे विंडो येते, बरोबर आहे. आता या विंडो मध्ये तुम्हाला जर विचार केला तर कोणत्या पार्टला काय म्हणतात हे तर आपण बघणारच आहेत सुरू झाल्यानंतर, ठीक आहे. याला डेस्कटॉप म्हणतात. या इकडं लाईन मध्ये जे चिन्ह आहे त्याला आयकॉन म्हणतात. आयकॉन. स्टार्ट बटन आहे, ठीक आहे. इकडे तुम्हाला हे आडवी पट्टी जी आहे त्याला टास्क बार म्हणतात. या ठिकाणी वॉच घड्याळ आहे आणि जो बांध इकडे तिकडे फिरतो त्याला एरो पॉइंटर म्हणतात. काय म्हणतात? आता हे सुरुवातीला माहित पाहिजे.
कॉम्प्युटर कसं चालू करायचंय, बटन प्रेस कसं करायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता सगळ्यात महत्वाचा कॉम्प्युटर प्रशिक्षणामधला सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजेच या ठिकाणी कीबोर्ड. कोणता? कीबोर्ड. मग आता इकडे तुम्ही कीबोर्डचा वापर करण्याआधी कीबोर्ड बद्दल तुम्हाला मी एक इन्फॉर्मेशन देतोय, ते तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा, कीबोर्ड मध्ये सर्वसाधारण 107 ते 108 बटन उपलब्ध आहेत. 107 ते 108 बटन. यामध्ये बघा एस्केप नावाचं बटन आहे. याचा वापर कशासाठी आहे? टॅली कोर्स मध्ये पाठीमागे जाण्यासाठी. ठीक आहे. F1 ते F12 हे जे आहेत कीबोर्डवर, याला फंक्शन कीज म्हणतात. काय म्हणतात? काय होतं, आपण बटन दाबतोय पण त्याचे नाव माहित नसतात. मग या बटनाच्या ग्रुपला काय म्हणतात? फंक्शन की. त्यानंतर 0 पासून ते 9 पर्यंत बटन आहेत, याला न्यूमेरिक की म्हणतात. कोणती की? न्यूमेरिक. मी आधी तुम्हाला कीबोर्डच्या ग्रुपचे नाव सांगते, कोणत्याला काय म्हणतात. 4 दिशादर्शक बांध आहेत, त्याला नेव्हिगेशन कीज म्हणतात. काय म्हणतात? नेव्हिगेशन. त्यानंतर कंट्रोल पासून ते ऑल्ट पर्यंत बटन आहेत, या साईडला पण आहे ह्या साईडला पण आहे, त्याला कॉम्बिनेशन कीज असे म्हणतात. काय म्हणतात? ठीक आहे. सर्वात प्रथम मी ग्रुपचे नाव व्यवस्थितरित्या सांगाले. कीबोर्डवर ABCD सिरियल नाहीये. कीबोर्डला एकच भाषा कळते, 0-1. काय कळते? बायनरी नंबरिंग सिस्टीम. त्याला काय म्हणतात? बायनरी नंबरिंग सिस्टीम. या ठिकाणी त्याच्यामुळे कीबोर्डवर ABCD सिरियल नाहीये. त्यासाठी A इकडे आहे, B इकडे आहे, C इकडे आहे, अशा पद्धतीने अलग अलग आहे. मग पहिल्या ओळीमधील Q, पहिल्या ओळीतील Q आणि शेवटच्या ओळीतील M, या Q ते M या बटनाच्या ग्रुपला टाईप रायटर कीज म्हणतात. काय म्हणतात? जे की टाईप करण्यासाठी आहे. ठीक आहे. राहिला प्रश्न, इकडे एक कॅप्स लॉक नावाचं बटन आहे, या ठिकाणी एक स्क्रोल लॉक नावाचं बटन आहे आणि या ठिकाणी एक नम लॉक नावाचं बटन आहे. या कॅप्स लॉक, स्क्रोल लॉक आणि नम लॉक या 3 बटनाच्या ग्रुपला काय म्हणतात? टॉगल की असे म्हणतात. कोणती की म्हणतात? टॉगल की. ओके. बरं, आता याच्यामध्ये पहा, आपल्याला काय करायचं? टाईप करायचे. काय करायचंय? टाईप. समजा आपण या ठिकाणी आता ए बटन प्रेस केलं. कोणत्या? आता ए बटन प्रेस केल्यानंतर कोणत्या लिपीमध्ये आलं ते पहा. मी या ठिकाणी ए बटन प्रेस केलं, कोणत्या लिपीत आलंय? इथं कट करू. आपल्याला पहिलं कॅपिटल मध्ये पाहिजे. मग या ठिकाणी कॅप्स लॉक नावाचं बटन आहे, हे बटन प्रेस केलं, इथं 2 नंबरची लाईट लागते. ही लाईट लागली की तुम्ही लाईट ऑन झाल्यानंतर इथं ए बटन प्रेस करा. कोणत्या लिपीत आले? बरं, जे पण आता तुम्ही सगळे दाबताना ते पहिल्याच लिपीत येणार. काय येणार माहिती का? कॅप्स लॉकचं काम काय माहिती का? कॅप्स लॉक बटन दाबल्यानंतर लाईट जर सुरू झाली का, तर तुमचं सगळं पहिल्या भागाकडे टाईप होणार. आलं लक्षात? आणि कॅप्स लॉक बटन दाबून जर ती लाईट जर बंद झाली तर तुमचं स्मॉल लिपीमध्ये टाईप होणार. कोणत्या लिपीमध्ये? हे बघा, हे स्मॉल लिपीमध्ये टाईप होणार. ओके. मग अशा पद्धतीने कॅप्स लॉक या बटनाचा उपयोग आहे कॅपिटल करणे आणि स्मॉल करणे. राहिला प्रश्न, आपल्याला थोडंसं अंतर द्यायचंय. जो कर्सल आहे, ते जी उभी पट्टी, त्याला कर्सल म्हणायचं किंवा इन्सर्शन पॉईंट म्हणलं तरी चालतं. या स्पेस बटनाने आपण थोड्या थोड्या अंतराने कर्सल पुढे घेऊ शकतो. बरं, आपल्याला तो जर कर्सल जास्तीत जास्त अंतराने पुढे घ्यायचा असेल तर या ठिकाणी टॅब या बटनावरती अशा प्रकारे क्लिक करायचे. कॅप्स लॉक नावाच्या वरचं बटन आहे टॅब. आपल्याला फक्त टायपिंग करायचंच माहिती, बाकीच्या बटनाचं माहित नव्हतं. बरोबर आहे? म्हणजे टॅब बटनाने जास्तीत जास्त अंतराने कर्सल पुढे जातो. तुमची एखादी ओळ जर टाईप झाली आणि पहिल्या ओळीमधून जर तुम्हाला कर्सल दुसऱ्या ओळीमध्ये आणायचं असेल तर या ठिकाणी एंटर नावाचं बटन आहे. याचे 2 कार्य येतात. एक तर पहिल्या ओळीतून दुसऱ्या ओळीत जातं आणि दुसरा मुद्दा, तुम्हाला पाहिजे ते कट करायचं असेल तर कट सुद्धा करता. सॉरी, पहिल्या ओळीतून दुसऱ्या ओळीत जाता आणि तुम्हाला ओके सुद्धा करता येतं ह्याने. आणि कट करायचं असेल तर बॅकस्पेस नावाचं बटन आहे. कोणता? त्याचे 2 कार्य आहेत बॅकस्पेसचे. कट बी होतंय, आता समजा तुम्ही काय टाईप केलं ते कट पण होतंय आणि आपल्याला पाठीमागे बी जाते. एका बटनामध्ये 2 कार्य आहेत. लक्षात आलं? मग या ठिकाणी राहिला प्रश्न आपला आता शिफ्टचा. कोणता? शिफ्टचा. शिफ्ट या बटनाचा उपयोग काय? आता समजा अशोक नाव लिहिलंय, अशोक अँड राम असं आपल्याला नाव लिहायचं. आता AND अँड हे नाव लिहायला परवडत नाही आपल्याला. ठीक आहे. मग आपल्याला अँडचा सिम्बॉल घ्यायचा आहे. बघा, इथं किती नंबरच्या बटनावर सिम्बॉल येतो? 7 नंबरच्या बटनावर अँडचा सिम्बॉल आहे. आता मी जर डायरेक्ट बटन प्रेस केलं तर इथं काय आलंय? 7.
म्हणजे आपल्याला 7 नाही पाहिजे, आपल्याला काय पाहिजे, अँडचा सिम्बॉल पाहिजे. मग आता या ठिकाणी व्यवस्थितरित्या शिफ्ट दाबून ठेवा आणि इथं 7चं बटन प्रेस करा. आलं काय? म्हणजे आपल्या भाषे म्हणजे व्यवस्थित जर सांगायचं झालं, कीबोर्डवरले कोणतेही चिन्ह जर घ्यायचे असतील वरच्या साईडचे, तर त्यासाठी कोणतं बटन दाबून ठेवावं लागेल, शिफ्ट. शिफ्टचं कार्य लक्षात आलं. अजून दुसरं काय कार्य माहिती का शिफ्टचं, पहिलं अक्षर कॅपिटल करणे आणि बाकीचे स्मॉल करणे. बघा याच्यावर दाबलं, पहिलं अक्षर कॅपिटल होतं, बाकीचं स्मॉल होतं, जसं पाहिजे तसं. म्हणजे एकंदरीत हे तुम्हाला टाईप करण्यासाठीचे खूप महत्वाचे बटन आहेत, बरोबर ना. मग आता या ठिकाणी या बटनांचा वापर करून कॉम्प्युटरवर टायपिंग कशी करायची किंवा आपल्याला यादी टाईप कशी करायची, या सगळ्या गोष्टी आहेत. बोट कसे ठेवायचे, कोणत्या पद्धतीने आपण ते पूर्णपणे हे करायचे, हे आपण सगळ्या गोष्टी हळूहळू आपण नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहेत, बरोबर आहे. बोट ठेवण्याची पद्धत कोणती आहे, कोणतं बोट कोणत्या वेळेस प्रेस करायचंय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सॉफ्टवेअर मार्फत आणि तुम्हाला या कॉम्प्युटर मार्फत शिकवलं जातं. कॉम्प्युटरमध्ये नुसतं प्रमाणपत्र मिळवणं हेच कॉम्प्युटर कोर्स नाहीये. एक वेळेस प्रमाणपत्र होईल नाही होईल, पण आपल्याला हे सगळं येणं गरजेचं आहे. आपल्याला जर नाहीच आलं तर उद्या आपण कॉम्प्युटर या 21व्या शतकामध्ये आपण अडाणी राहणार. ठीक आहे. तर उद्याच्या लेक्चरला आपण या ठिकाणी पुढील भागामध्ये आपण काय करणार, कीबोर्डचे काय राहिलेले मुद्दे असतील ते घेऊ आणि बाकीचं कॉम्प्युटर बद्दलची स्टेप बाय स्टेप आपण टॉपिक वाईज आपण पुढचा क्लासेस पुढे कंटिन्यू करणार आहेत. आज आपण या ठिकाणी इथंच थांबणार आहेत. ठीक आहे.